पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माता मरियाच्या आई वडिलांचं नाव काय होतं? संतांना आणि जोआकीम. हालेलुया. संतांना आणि जोआकीम लग्न होऊन कितवा दिवशी त्यांना बाळ झालं? पहिल्या वर्षी बाळ झालं का? दुसऱ्या वर्षी बाळ झालं का? हालेलुया. लग्न होऊन किती वर्षामध्ये बाळ झालं? हालेलुया. अनेक वर्ष लोकांच्या बोलणे ऐकले. पहिल्यापासूनची गोष्ट आहे. ज्यांना बाळ अजून झालेलं नाही त्या लोकांच्या हृदयाचं दुखणे काही आहे ते न समजणारे कठोर हृदयातील लोक मागे लागतात, तोंडात येतात, ते सगळे बोलतात त्यांना. स्वतः भयानक त्रासातून जात आहे तरी त्यांना अजून बाळ झालं नाही, त्यांच्या मागे भरपूर बोलणारे लोक आहेत. अन्ना आणि जोआकीम या भयानक त्रासातून गेले. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, शैतानाला एक गोष्ट माहिती आहे, ती मुलगी जन्मली तर आपण आपल्याला संपलं. हालेलुया. माझ्या समोर बसलेले प्रत्येक मुली ध्यानपूर्वक ऐकण्यासाठी मी या गोष्टी बोलत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कधी कधी अनेक मुलांच्या मागे पडण्याच्या मध्ये बिझी आहे. हल्लीच्या काळामध्ये मोबाईल मध्ये बॉम्बस्फोट करायला येणारे अनेक लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तरुण मुली लांब ठेवायला पाहिजे अशी गोष्ट आहे मोबाईल आणि मोबाईल मध्ये असलेले काही. कारण कधी कुठे कशा प्रकारे तुमच्यावर अटॅक येणार ते सांगता येत नाही. हालेलुया. परमपवित्र संस्काराला हालेलुया. 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 बाळ येशूला जन्म देणाऱ्या जी बाई आहे त्या बाईकडे अटॅक करायला तयारीत बसलेल्या शैतानाच्या शक्ती. हालेलुया. हालेलुया. इथे लिहिलेलं आहे, तिच्या शोधात अजगर निघाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये काही मुली ज्या लोकांना जन्म देण्यासारखा आहे ते शैतानाला माहिती आहे. हालेलुया. म्हणून त्या मुलावर करणारा अटॅक अगोदर शैतान डोकं चालून करून ठेवणार. हालेलुया. योग्य जीवन साथीदार बरोबर तुझा लग्न होऊ नये म्हणून शैतान पहिलेच सर्व नाटक करून ठेवणार. तुला कळणारच नाही. Praise the Lord. Hallelujah. 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 परमेश्वराच्या संपर्कात राहणारे जे लोक आहेत त्यांना सांभाळण्यासाठी स्वर्ग तयारीत आहे. स्वर्ग सर्व तयारी करून ठेवलेला आहे परमेश्वराच्या संपर्कातील लेकरांना सांभाळण्यासाठी.
हालेलुया. म्हणून आपण सांगतो ज्या घरी संध्याकाळ झालं तर ज्या घरातील तरुण मुलं मुली इकडे तिकडे फिरायला वगैरे जाणे बंद करून संध्याकाळ झाल्यावर घरामध्ये अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन खाणे पिणे घरातील लोक एकत्र बसून थोडी वेळ बोलणे प्रार्थना करणे अभ्यास करणे हालेलुया बायबल वाचन करणे हालेलुया अशा प्रकारे ज्यांच्या घरामध्ये एक वातावरण आहे हालेलुया त्यांच्यावर देवाचे ताबा आहे हालेलुया. कितीही ताबा असला तरी चोरायचं काम शैतान करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे यंग वयामध्ये तो बारीक सारीक गोष्टीमध्ये माझ्याकडे सल्ला विचारल्याशिवाय हा मुलगा कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही. हालेलुया. एवढे आशीर्वाद जसं मुलगा मी मनामध्ये अभिमानाने बोलायचो बघा तो मुलगा किती मोठा होणार. प्रेज द लॉर्ड. कारण तो मुलगा देवाच्या सल्ल्यामध्ये देवाच्या मसलतीमध्ये वाढणारा तो पोरगा आहे. तो केवढा मोठा होणार. म्हणून मी त्या मुलाविषयी अभिमान बाळगायचा आनंद घ्यायचो मी मनातल्या मनात. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टी त्याने विचारपूस करून निर्णय घेतला फक्त एकच गोष्टीमध्ये चुकला. प्रेज द लॉर्ड. लग्नाचा तयारी करायचा अगोदर देवा तुझं मत काय आहे म्हणून विचारायला हा मुलगा कमी पडला. अशा जे लोक आहेत लग्नाच्या पहिले रात्रीपासून पहिले दिवसापासून त्यांच्या जीवनामध्ये गोंधळ चालू आहे. हालेलुया. आपल्याला वाटतं हे सर्व अचानक होत आहे म्हणून अचानक नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जसे तंबाखूच्या पुढाच्या मागे लिहून ठेवलेलं आहे अकाल मृत्यू होणार. तसा प्रकारे तुम्ही लग्नासाठी नवरा शोधत आहे बायको शोधत आहे अशा वेळी हे जे लिहून ठेवलेलं आहे ते सर्व देवाच्या वचनामध्ये अगोदर सर्व लिहून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. योग्य जीवन साथीदार मिळणारा व्यक्ती केवढे धन्य आहे म्हणून स्तोत्र संहितामध्ये नीतिसूत्रामध्ये बेलसराच्या बोधवचनामध्ये वगैरे भरपूर काय काय लिहून ठेवलेलं आहे. योग्य जीवन साथीदार मिळाला का तू धन्य आहे. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलेलं आहे अयोग्य जीवन साथीदार जीवनामध्ये आलं तर किती शापिष्ट तुझं जीवन होणार म्हणून. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया हालेलुया. सिस्टर पुढच्या वाचन जरा वाचा. या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना 1 काळ 2 काळ व अर्धकाळ तिचे पोषण व्हावयाचे होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला. परंतु स्त्रीला भूमीने सहाय्य केले. तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकली. पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे हालेलुया. जेव्हा तू देवाचा नियम पाळायच्या तयारीमध्ये आहे
तुझा शत्रू देखील तुझ्या मित्राप्रमाणे तुझ्या बरोबर राहणार. तू जेव्हा देवाबरोबर चिकटून राहायच्या तयारीमध्ये आहे तेव्हा खरोखर जेवढे शत्रू आहे ते सुद्धा तुझ्या बाजूने उभे राहणार. देवाचं वचन आहे. हालेलुया. इथे लिहिलेलं आहे पृथ्वी, पूर्ण पृथ्वी माता मरियाला सहकार्य केला. हालेलुया. पृथ्वीने त्या जगरांना घेऊन टाकले. त्याच्या तोंडातून येणारे विष आहे हालेलुया ते सर्व घेऊन टाकले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शैतानाचं काम आहे तोंडातील विष. तोंडातील विष म्हणजे काही आहे वाईट पण बोलणे. प्रेज द लॉर्ड. माता मरियाच्या संबंधामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी पसरवण्यासारखं आहे, गैरसमज पसरवण्यासारखं आहे, जे काही नको ती गोष्ट अगोदर वातावरणामध्ये तयार करून घेण्याचं काम शैतानी केलं. हालेलुया. तरी ती देवाबरोबर चिकटलेली पोरी होती म्हणून शैतानाचं काही चाललं नाही. देवाने पृथ्वीला आज्ञा दिली, पृथ्वीने ते सर्व घेऊन टाकले. स्तोत्र संगीतामध्ये सुरुवातीपासून जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण पाहणारी गोष्ट आहे हालेलुया. दुर्जनांच्या बैठकीत जाऊन आपण बसायचं नाही. हालेलुया. न बसणारे लोक धन्य होणार आहे. हालेलुया. हालेलुया. नको त्या गोष्टी बोलत बसणारे जे लोक आहेत त्यापासून लांब राहा. मी सिमल कुंडाणो सागरशेत तारवाडमधून वसईवरून आलेले आहे. मी माझी साक्ष देत आहे माझ्या मुलीबद्दल. गेल्या वर्षी बरोबर मार्च महिन्यामध्ये तिचं ऑपरेशन ठरलं. त्याच्या अगोदर मी रिट्रीटला आली. फादरांना विचारलं की असं आहे, तिचं वाईटर सांगितलेलं आहे आणि त्याच्या आम्ही टेस्ट केल्या. अगोदर 3-4 डॉक्टरांना भेटलो. नानावटी येथे टेस्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 2 ग्लँड्स काढावे लागतील वाईटरच्या. त्यासाठी त्यांनी टेस्ट केली. त्या टेस्टमध्ये पहिलं एका ग्लँडचं त्यांनी रिपोर्ट दिला की नॉर्मल आहे, परंतु दुसऱ्या ग्लँडचं आम्ही ऑपरेशन नंतर सांगू. अक्षरशः माझ्यावर आकाश कोसळल्यासारखं झालं. ती वयाने लहान आहे. एक 6 वर्षाचा मुलगा आहे. परंतु ह्या लहान वयामध्ये जर कदाचित कॅन्सर सुद्धा असू शकतो आणि त्यासाठी मी माळकुमारी मरियेची खूप भक्ती केली. फादरांना विचारलं रिट्रीटमध्ये येऊन. फादर म्हणतात डॉक्टर जसं सांगतील तसं करा. आणि आम्ही दुसऱ्या एका डॉक्टरकडे गेलो. होली फॅमिलीला डॉक्टर क्रिस डिसोजा यांच्या हाताखाली तिचं ऑपरेशन झालं. खूप प्रार्थना केली. बाळकुमारी प्रार्थनेसाठी मी नेहमी ती प्रार्थना मिलाग्री क्रॉसजवळ मांडी घालून केली. आणि तुम्हाला म्हणजे खरोखर चमत्कार की जिथे डॉक्टरने सांगितलं होतं की आम्ही सांगू शकत नाही, तर त्या 2 ग्लँडचा रिपोर्ट नॉर्मल आला. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू वंदने. थँक्यू होली स्पिरिट. अमलाश्रमचे आता बहिणींचे आणि सर्व सिस्टरांचे आभार मानते. त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली. थँक्यू सिस्टर्स. थँक्यू फादर. थँक्यू फादर बहिणी. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. कांद्याचं हाड इथून पुढे कांद्याचं हाड जबरदस्त दुखत होते अशा काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. कांद्याच्या हाडाचा दुखणे. हालेलुया. दादा 3 4 5 6 7 8 9 हालेलुया. भरपूर लोकांना प्रभूने बरे केलेलं आहे. आपण तालिया वाजवत हालेलुया. गुडघ्याच्या वेगवेगळ्या भागातील दुखणे प्रभूने दूर केलेलं आहे. हालेलुया. गुडघ्याच्या वेगवेगळ्या भागातील त्रास असलेल्या लोकांना प्रभूने बरे केलेलं आहे. गुडघे दुखत आहे तरी गुडघे टेकलेले काही लोक असेल
हालेलुया. त्याचं दुखणं बरं झालं का बघा. हालेलुया. दुखण्यामध्ये फरक जाणवत असेल तर हात वर करा. हालेलुया. हालेलुया. 1 2 3 4. हालेलुया. टाळ्या वाजवत 5 वेळा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी येशूला सांगत बसलेला आहे, येशू बघा मी किती चांगली आहे, येशू बघा मी किती चांगला आहे. हालेलुया. असं तुमच्यामध्ये कोणतरी येशूला बोलत बसलेला आहे. हालेलुया. येशू तुम्हाला सांगत आहे मला जे सर्व ठीक आहे, तुझं तोंडातून येणारा शब्द मात्र तर सुधारायला पाहिजे. हालेलुया. तुझ्या तोंडातून निघणारा शब्द जरा सुधारायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. असे कोणतरी आहे ज्यांच्या डोक्याचा 2 तुकडा होत आहे, असा प्रकारे डोकं दुखत आहे. हालेलुया. असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. डोकं भयानक. ताईनं प्रभूने आशीर्वाद दिला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. संडासच्या जागेचा भाग आणि संडासच्या जागेच्या भागातून पाठीवरती वर जाणारा काही भाग खूप दुखणे त्रासातून जात आहे. अशा अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी डोळ्याच्या आतमध्ये मांस वाढत आहे, ते डोळ्याच्या आतमध्ये जे मांस वाढत आहे त्या त्रासापासून येशूने कोणाला तरी बरे केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरं वाटायला लागलं. हालेलुया. आता दिसतंय व्यवस्थित. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला दुखणे आहे म्हणून वाकायला जमत नाही अशा त्रास असलेल्या काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. दाताचा तक्रार असलेले काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमचा ते कोणतरी घरातून लोकांना धमकी देताना वारंवार बोलत आहे, तुला मराठी समजत आहे का? हालेलुया. हालेलुया. मराठीमध्ये बोलतोय, तुला समजत नाही का म्हणून विचारत आहे कोणतरी. हालेलुया. येशू त्यांना विचारलं, मी तुला कितीतरी गोष्टी सांगत आहे, तुला समजत आहे का? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू अनेकांना सांगत आहे, मी स्वतःचं तब्येत का बघत नाही. देवाने तुम्हाला चांगला स्वास्थ्य दिलेला आहे. हालेलुया. देवाने दिलेलं चांगलं स्वास्थ्य तुम्ही का सांभाळत नाही? हालेलुया. आता आपण आशीर्वाद स्वीकार करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.